नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर सखोल चर्चा करणार आहोत जो आपल्या रोजच्या आयुष्याशी जोडलेला आहे, पण आपण त्यावर फारसा विचार करत नाही. आपण आज जे कपडे घातले आहेत किंवा जो मोबाईल वापरतोय त्याचा प्रत्येक भाग जगातल्या वेगवेगळ्या कोपऱ्यातून आलेला असू शकतो. हा प्रवास कसा सुरू झाला असेल, म्हणजे अगदी पहिल्या माणसापासून ते आजच्या या ग्लोबल मार्केटपर्यंत व्यापार कसा पोचला, आज आपण हाच प्रचंड मोठा आणि रंजक प्रवास उलगडणार आहोत. चला अगदी मुळापासून सुरुवात करूया. व्यापार म्हणजे वस्तूंची देवाणघेवाण. हे तर सोपं आहे, पण विचार करा, जेव्हा पैसे, नाणी, नोटा असं काहीच नव्हतं तेव्हा लोक व्यवहार कसे करत असतील? तेव्हा एकच पर्याय होता, वस्तू विनिमय, किंवा ज्याला आपण म्हणतो बार्टर सिस्टम. अगदी बरोबर, बार्टर सिस्टम. म्हणजे वस्तूंच्या बदल्यात वस्तू. पण यात एक खूप मोठी अडचण होती. काय अडचण? समजा मी एक कुंभार आहे आणि मला माझ्या घरात नळ बसवायचा आहे, तर मला अशा माणसाला शोधावं लागेल ज्याला माझी मडकी हवी आहेत आणि त्याला नळाचं कामही येतं. अच्छा. याला अर्थशास्त्रात गरजांचा दुहेरी संयोग म्हणतात, म्हणजे डबल कोइन्सिडन्स ऑफ वॉन्ट्स. अरे बापरे, म्हणजे योग्य माणूस मिळेपर्यंत थांबायचं? मला चप्पल हवी असेल आणि माझ्याकडे गहू असेल तर मला असा चप्पलवाला शोधावा लागेल ज्याला गव्हाची गरज आहे. हे तर खूपच अवघड आहे. बरोबर. आणि म्हणूनच या अडचणीतून पैशाची कल्पना पुढे आली. पण सुरुवातीला पैसा म्हणजे आजच्यासारख्या नोटा किंवा नाणी नव्हती. मग काय होतं? सुरुवातीला अशा वस्तू चलन म्हणून वापरल्या गेल्या ज्या दुर्मिळ होत्या आणि ज्याला सगळेच मौल्यवान मानायचे. जसं की चकमक दगड, समुद्रातील कवड्या, वाघाचे पंजे. वाघाची पंजे? हो, प्राण्यांची कातडी, तांबे, चांदी, सोनं आणि अगदी मीठ सुद्धा. थांबा, मीठ? आपण जेवणात वापरतो ते मीठ चलन म्हणून वापरलं जायचं, हे खरंच आहे का? हो, अगदी खरं आहे. इतकंच नाही तर इंग्रजीमधला सॅलरी म्हणजे पगार हा शब्द लॅटिन सलारियम वरून आला आहे. अच्छा. आणि सलारियमचा अर्थ होतो मिठाच्या रूपात दिलेलं वेतन. रोमन सैनिकांना त्यांच्या कामाचा मोबदला मिठाच्या स्वरूपात दिला जायचा, कारण त्या काळात मीठ खूप दुर्मिळ आणि मौल्यवान होतं. कमाल आहे. म्हणजे पगाराचा संबंध थेट मिठाशी आहे. ही पद्धत आता पूर्णपणे बंद झाली असेल, नाही का? की भारतात कुठे अजूनही याचे अवशेष दिसतात? आश्चर्य वाटेल, पण भारतात आजही एका ठिकाणी ही परंपरा जिवंत आहे. कुठे? आसाममध्ये गुवाहाटीजवळ दरवर्षी जानेवारी महिन्यात जोनबिल मेळा भरतो. जोनबिल मेळा? हो, पिकांची कापणी झाल्यावर होणारा हा कदाचित भारतातला एकमेव मेळा आहे जिथे आजही वस्तू-विनिमय पद्धत चालते. डोंगराळ भागातील आणि मैदानी प्रदेशातील विविध जमातीचे लोक एकत्र येतात आणि आपल्याकडच्या वस्तूंची एकमेकांची देवाणघेवाण करतात. अप्रतिम. म्हणजे इतिहासाचा एक जिवंत तुकडाच तेथे अनुभवायला मिळतो. बरं, आपण या स्थानिक देवाणघेवाणीतून आंतरराष्ट्रीय व्यापारापर्यंत कसे पोहोचलो? हजारो किलोमीटरचा प्रवास करून व्यापार करण्याची कल्पना सगळ्यात आधी कशी सुचली असेल? प्राचीन काळी दूरवरचा प्रवास खूप धोकादायक होता. त्यामुळे व्यापार मुख्यतः स्थानिक बाजारापुरताच होता. पण काही वस्तू अशा होत्या ज्या फक्त विशिष्ट ठिकाणीच मिळायच्या आणि त्यांना प्रचंड मागणी होती, खास करून श्रीमंत वर्गात. उदाहरणार्थ दागिने, उंची कापड, मसाले. याच गरजेतून दूरवरच्या व्यापाराची मुहूर्तमेढ रोवली गेली. आणि याचंच सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे सिल्क रूट किंवा रेशीम मार्ग, बरोबर? मी ऐकलंय की तो खूप मोठा आणि धोकादायक मार्ग होता. अगदी. विचार करा, सुमारे 6,000 किलोमीटर लांबीचा मार्ग जो चीनला थेट रोमला जोडत होता. 6,000 किलोमीटर? हो. व्यापारी आपला जीव धोक्यात घालून या मार्गावरून प्रवास करायचे. चीनी रेशीम, रोमन लोकर, मौल्यवान खडे आणि भारतीय मसाल्यांसारख्या वस्तूंची या मार्गावरून वाहतूक व्हायची. म्हणजे या वस्तू इतक्या मौल्यवान होत्या की त्यासाठी कोणताही धोका पत्करायला व्यापारी तयार असायचे. बरोबर. पण या व्यापाराच्या इतिहासाला एक काळी बाजूही आहे, नाही का? म्हणजे नेहमीच चांगल्या वस्तूंची देवाणघेवाण झाली असं नाही. दुर्दैवाने. हा मुद्दा अगदी बरोबर आहे. व्यापाराच्या इतिहासातील एक अत्यंत क्रूर आणि लाजिरवाणा अध्याय म्हणजे गुलामगिरीचा व्यापार. 15व्या शतकानंतर जेव्हा युरोपियन लोकांनी जगभरात वसाहती स्थापन करायला सुरुवात केली, तेव्हा हा अमानुष व्यापार सुरू झाला. पोर्तुगीज, डच, स्पॅनिश आणि ब्रिटिश व्यापारी आफ्रिकेतून लाखो लोकांना पकडून
अक्षरशः पकडून. हो, जहाजांमध्ये कोंबून त्यांना अमेरिकेतल्या मळ्यांमध्ये काम करायला विकत असत. केवळ नफ्यासाठी माणुसकी पूर्णपणे विसरली गेली होती. किती भयंकर आहे हे. हा व्यापार साधारण किती काळ चालला? 200 वर्षांपेक्षा जास्त काळ. 200 वर्ष. हो, अखेरीस डेन्मार्कने 1792 मध्ये, ब्रिटनने 1807 मध्ये आणि अमेरिकेने 1808 मध्ये यावर कायद्याने बंदी घातली. त्यानंतर औद्योगिक क्रांतीमुळे व्यापाराचं स्वरूप पुन्हा एकदा बदललं. आता कच्च्या मालाची गरज वाढली होती. म्हणजे फॅक्टरीजसाठी. बरोबर. औद्योगिक देश विकसनशील देशांकडून कच्चा माल जसं की कापूस, लोकर, धान्य आयात करू लागले आणि त्यावर प्रक्रिया करून तयार माल पुन्हा त्याच देशांना विकू लागले. म्हणजे एक प्रकारे आर्थिक चक्रच तयार झालं. पण मग पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धानंतर यावर परिणाम झाला असेल ना? हो, दोन्ही महायुद्धांच्या काळात देशांनी एकमेकांवर प्रचंड कर आणि निर्बंध लादले, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार जवळजवळ ठप्प झाला होता. अच्छा. युद्धानंतरच्या काळात हे निर्बंध कमी करून व्यापाराला पुन्हा चालना देण्यासाठी गॅटसारख्या संघटनांची स्थापना झाली. ठीक आहे, म्हणजे व्यापाराचा इतिहास खूपच गुंतागुंतीचा आहे. पण मला एक मूलभूत प्रश्न पडलाय. विचारा ना. देश एकमेकांशी व्यापार करतातच का? प्रत्येक देश स्वतःला लागणारं सगळं काही स्वतःच का नाही तयार करत? खूप चांगला प्रश्न आहे. याचं उत्तर विशेषीकरण म्हणजे स्पेशलायझेशन या एका शब्दात आहे. विशेषीकरण. हो, प्रत्येक देशाची भौगोलिक परिस्थिती, हवामान, नैसर्गिक साधन संपत्ती आणि लोकांची कौशल्य वेगवेगळी असतात. त्यामुळे प्रत्येक देश ज्या वस्तू किंवा सेवा कमी खर्चात आणि अधिक चांगल्या प्रकारे तयार करू शकतो त्यावर लक्ष केंद्रित करतो आणि बाकीच्या गोष्टी दुसऱ्या देशांकडून घेतो. म्हणजे ज्याच्याकडे जे चांगलं आहे त्याने तेच करावं आणि बाकीच्यांची देवाणघेवाण करावी. याचे काही ठोस आधार असतील ना? हो, नक्कीच. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा आधार म्हणजे नैसर्गिक संसाधनामधील फरक. जसं की सौदी अरेबियासारख्या देशांकडे खनिज तेल आहे, तर थंड प्रदेशात लोकर चांगली होते. भारतात मसाले चांगले होतात. मराठीमध्ये बोल. दुसरा आधार आहे लोकसंख्या शास्त्रीय घटक. म्हणजे लोकांची संख्या आणि त्यांची संस्कृती, कौशल्य. चीनचे पॉर्सिलेन किंवा इराणचे गालिचे त्यांच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या कौशल्यामुळे जगभर प्रसिद्ध आहेत. बरोबर. म्हणजे नैसर्गिक साधनसंपत्ती असली तरी ती वापरायला कुशल लोक लागतात. आणि या दोन्ही गोष्टी असल्या तरी पैसा लागतोच ना? अगदी बरोबर. आणि इथेच तिसरा आणि चौथा मुद्दा येतो. आर्थिक विकासाचा टप्पा आणि परकीय गुंतवणूक. विकसनशील देश सहसा कच्चा माल निर्यात करतात, तर विकसित देश त्यावर प्रक्रिया करून महागड्या वस्तू विकतात. अनेकदा विकसनशील देशांकडे संसाधने असतात, पण ती काढण्यासाठी तंत्रज्ञान आणि पैसा नसतो. तेव्हा परकीय गुंतवणूक महत्त्वाची ठरते. या सगळ्याला आधुनिक वाहतूक व्यवस्थेची जोड मिळाल्यामुळे आज व्यापार इतक्या मोठ्या प्रमाणावर शक्य झालाय. म्हणजे हे चारही घटक एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत. नैसर्गिक संसाधने असली तरी ती काढायला परकीय गुंतवणूक लागते आणि त्यासाठी कुशल लोकसंख्या हवी. वा, आता एक गोष्ट स्पष्ट झाली. पण मी बातम्यांमध्ये नेहमी व्यापार तूट किंवा बॅलन्स ऑफ ट्रेड असं काहीतरी ऐकते. ही संकल्पना नेमकी काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर व्यापार संतुलन म्हणजे देशाच्या आयातीचं आणि निर्यातीचं गणित. इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट. बरोबर. एका वर्षात आपण जेवढ्या किमतीच्या वस्तू विकल्या म्हणजे निर्यात आणि जेवढ्या किमतीच्या वस्तू विकत घेतल्या म्हणजे आयात यांचा हिशोब. जर निर्यात आयातीपेक्षा जास्त असेल म्हणजे आपण विकलं जास्त आणि विकत कमी घेतलं तर त्याला सकारात्मक किंवा अनुकूल व्यापार संतुलन म्हणतात. आणि जर याउलट झालं तर म्हणजे आपण विकत जास्त घेतलं आणि विकलं कमी तर त्याला नकारात्मक किंवा प्रतिकूल व्यापार संतुलन म्हणजेच व्यापार तूट किंवा ट्रेड डेफिसिट म्हणतात. अच्छा. याचा अर्थ देश वस्तू विकून जेवढे परकीय चलन कमावतो त्यापेक्षा जास्त खर्च वस्तू खरेदी करण्यावर करतो. हे जर सतत होत राहिलं तर देशाचा परकीय चलनाचा साठा कमी होऊ शकतो, जे अर्थव्यवस्थेसाठी चांगलं नसतं. समजलं. याच संदर्भात मुक्त व्यापार किंवा फ्री ट्रेड हा शब्दही खूप वापरला जातो. याचा नेमका अर्थ काय? मुक्त व्यापार म्हणजे देशाची अर्थव्यवस्था व्यापारासाठी खुली करणे. यात बाहेरून येणाऱ्या मालावरील आयात कर कमी केले जातात किंवा काढून टाकले जातात. म्हणजे टॅरिफ कमी करतात. हो, जेणेकरून विविध देशांतील कंपन्या एकमेकांची थेट स्पर्धा करू शकतील. हे तर ग्राहकांसाठी चांगलं आहे. स्पर्धा वाढली की वस्तू स्वस्त मिळतात, जास्त पर्याय उपलब्ध होतात. पण याचा काही तोटा नाही का?
म्हणजे आपल्या देशातल्या लहान उद्योगांचं काय होतं? अगदी बरोबर मुद्दा पकडलाय. फ्री ट्रेडमुळे ग्राहकांना स्वस्त वस्तू मिळतात हे खरं असलं तरी त्यामुळे स्थानिक छोटे उद्योग आणि कारागीर देशोधडीला लागतात. कारण ते मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा करू शकत नाहीत. बरोबर. ते मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या किमतींशी आणि गुणवत्तेशी स्पर्धा करू शकत नाहीत. हा एक मोठा विरोधाभास आहे. आणि यातच डम्पिंग नावाची एक मोठी समस्या आहे. डम्पिंग? हो, डम्पिंग म्हणजे एखादी मोठी कंपनी दुसऱ्या देशाची बाजारपेठ काबीज करण्यासाठी आपल्या वस्तू उत्पादन खर्चापेक्षाही कमी किमतीत तिथे विकते. म्हणजे हे असं झालं की एखादा मोठा मॉलने शहरात येऊन इतक्या कमी किमतीत वस्तू विकायला सुरुवात केली की शहरातली छोटी दुकानं आपोआप बंद पडली. अगदी तसंच. एकदा का स्थानिक स्पर्धा संपली की मग ह्या कंपन्या आपल्या वस्तूंच्या किमती वाढवतात. हे एक प्रकारचं अनैतिक व्यापारी धोरण आहे. मग या सगळ्या जागतिक व्यापारावर लक्ष ठेवायला, नियम बनवायला कुणीतरी पंच असेलच ना? या सगळ्या जागतिक खेळाचा रेफरी कोण आहे? हो, ती संस्था म्हणजे जागतिक व्यापार संघटना किंवा WTO, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. WTO? हो, 1995 मध्ये गॅटचं रूपांतर WTO मध्ये झालं. ही एकमेव आंतरराष्ट्रीय संघटना आहे जी देशांमधील व्यापाराचे नियम ठरवते. सदस्य देशांमधील व्यापारी वाद सोडवणे आणि मुक्तपण न्याय्य व्यापाराला प्रोत्साहन देणं हे तिचं मुख्य काम आहे. भारत या संघटनेचा संस्थापक सदस्य आहे. पण WTOवरही टीका होते नाही का? मी ऐकलंय की ही संघटना श्रीमंत देशांच्या हिताचं जास्त बघते. हो, ही टीका नेहमीच होते. अनेक समीक्षकांचं म्हणणं आहे की WTOच्या धोरणांमुळे श्रीमंत देश अधिक श्रीमंत होत आहेत आणि गरीब व श्रीमंत देशांमधील दरी वाढत आहे. तसेच WTO व्यापारावर इतकं लक्ष केंद्रित करते की आरोग्य, कामगार हक्क, बालमजुरी आणि पर्यावरण यांसारख्या महत्त्वाच्या सामाजिक मुद्द्यांकडे दुर्लक्ष करते, असाही आरोप तिच्यावर केला जातो. ठीक आहे, म्हणजे नियम बनवणारी संस्था आहे, पण तिच्यावरही प्रश्नचिन्ह आहेत. आता आपण नियम आणि अर्थकारणाबद्दल बोललो, पण प्रत्यक्षात हा कोट्यावधी टन माल इकडून तिकडे जातो कसा? त्यासाठी काहीतरी भौतिक व्यवस्था असेल ना? बरोबर. आणि ती भौतिक व्यवस्था म्हणजे बंदरे, म्हणजे पोर्ट्स. पोर्ट्स? हो, बंदरांना आंतरराष्ट्रीय व्यापाराचं प्रवेशद्वार म्हटलं जातं. कारण आजही जगातला 90% पेक्षा जास्त व्यवहार सागरी मार्गाने होतो. याच बंदरांवर जहाजांना थांबण्याची, माल चढवण्या उतरवण्याची आणि साठवण्याची सोय असते. म्हणजे सगळ्या बंदरांचं काम सारखंच असतं की त्यातही काही प्रकार आहेत? नाही, त्यात खूप प्रकार आहेत. आपण मालावरून विचार केला तर 2 मुख्य प्रकार आहेत. औद्योगिक बंदरे म्हणजे इंडस्ट्रियल पोर्ट्स. अच्छा. इथे तेल, धान्य, रसायनं असा मोठ्या प्रमाणातला कच्चा माल हाताळला जातो. आणि दुसरी व्यावसायिक बंदरे म्हणजे कमर्शियल पोर्ट्स. तिथे काय होतं? तिथे पॅक केलेला तयार माल आणि प्रवासी वाहतूक होते. म्हणजे एक झालं मालगाडीचं मोठं स्टेशन आणि दुसरं झालं पॅसेंजर ट्रेन आणि पार्सलचं स्टेशन. बरं, बंदरांना नेहमी समुद्राच्या किनाऱ्यावरच असावं लागतं का? कोलकाता बंदर तर समुद्रापासून बरंच आत आहे. खूप छान उदाहरण दिलं. यावरूनच स्थानानुसार 2 प्रकार पडतात. एक म्हणजे अंतर्देशीय बंदरे, इनलँड पोर्ट्स, जी समुद्रापासून दूर नदी किंवा कालव्यावर असतात आणि त्या मार्गाने समुद्राशी जोडलेली असतात. जसं तुम्ही म्हणालात, गंगा नदीच्या हुगळी शाखेवरचं कोलकाता बंदर. दुसरा प्रकार आहे बाह्य बंदरे किंवा आउटपोर्ट्स. ते काय असतं? काही वेळेला मोठी जहाजं मुख्य बंदरापर्यंत येऊ शकत नाहीत. तेव्हा त्यांच्यासाठी मुख्य बंदरापासून दूर खोल समुद्रात ही बाह्य बंदरं बांधली जातात. वा, म्हणजे गरजेनुसार बंदरांची रचना बदलते. याशिवाय काही खास कामांसाठी असलेली बंदरं पण असतात का? हो, आहेत ना. काही बंदरं तर एखाद्या विशिष्ट कामासाठीच ओळखली जातात. जसं की काही फक्त तेल बंदर असतात, ऑइल पोर्ट्स. काही बंदरं जहाजांसाठी पेट्रोल पंप किंवा पिटस्टॉप सारखी असतात. त्यांना पोर्ट्स ऑफ कॉल म्हणतात. पोर्ट्स ऑफ कॉल? हो, पोर्ट्स ऑफ कॉल. सिंगापूर हे याचं उत्तम उदाहरण आहे. मुख्य सागरी मार्गावर असल्यामुळे इथे जहाजं इंधन, पाणी आणि खाण्यापिण्याच्या वस्तू घेण्यासाठी थांबतात. म्हणजे जहाजांसाठीची विश्रांतीची आणि तयारीची जागा. आणखी कोणते विशेष प्रकार आहेत? अजून एक प्रकार आहे एंट्रेपोर्ट बंदरे, एंट्रेपोर्ट पोर्ट्स. एंट्रेपोर्ट? हो, ही एका मोठ्या गोदामासारखी किंवा कलेक्शन सेंटरसारखी काम करतात. इथे वेगवेगळ्या देशातून आलेला माल एकत्र केला जातो आणि मग तिथून तो दुसऱ्या देशांना निर्यात होतो. सिंगापूर आणि नेदरलँड्समधील रॉटरडॅम ही याची उत्तम उदाहरणं आहेत. अच्छा. याशिवाय
प्रवासी आणि टपाल वाहतुकीसाठी पॅकेट स्टेशन आणि देशाच्या सुरक्षेसाठी सामरिकदृष्ट्या महत्त्वाची असलेली नौदल बंदरे म्हणजे नेव्हल पोर्ट्स असेही प्रकार आहेत. भारतातील कोची हे नौदल बंदराचं उदाहरण आहे. तर आज आपण वस्तुविनिमयाच्या साध्या पद्धतीपासून ते रेशीम मार्ग, WTOचे नियम आणि अगदी बंदरांच्या विविध प्रकारांपर्यंत आंतरराष्ट्रीय व्यापाराचा संपूर्ण पट उलगडला. यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की व्यापार म्हणजे फक्त वस्तू विकत घेणं किंवा विकणं नाही. दोन देश जेव्हा व्यापार करतात तेव्हा त्यांच्यात एक नातं तयार होतं, संस्कृतीची देवाणघेवाण होते आणि त्याचा थेट परिणाम आपल्या पर्यावरणावरही होतो. अगदी बरोबर. आणि हेच आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन जातं. आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे आपलं जीवन सोपं झालंय, आपल्याला जगभरातल्या वस्तू मिळतात यात शंका नाही. पण दुसरीकडे नैसर्गिक संसाधनांचा प्रचंड वापर, प्रदूषण आणि श्रीमंत गरीब देशांमधील वाढती दरी हे धोकेही आहेत. हो, हेही तितकंच खरं आहे. त्यामुळे विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की केवळ नफा कमवण्याच्या उद्देशाने चालणाऱ्या या जागतिक व्यापारात पर्यावरण आणि मानवी आरोग्य यांसारख्या मूल्यांना कसं जपलं जाईल? भविष्यात शाश्वत विकासासाठी व्यापाराचं स्वरूप नेमकं कसं असायला हवं? हा प्रश्न आजच्या चर्चेनंतर आपण सगळ्यांनी विचार करण्यासारखा आहे.